शिवजयंती मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, या मिरवणुकीत बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेर येथे शांतता बैठकीत दरम्यान दिला। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात शांतता बैठक पार पडली। शिवजयंती शांततेत साजरी करण्याचं आवाहन यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके ठाकरे यांनी केलं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये प्रशासकीय सर्व अधिकारी, सर्व स्तरावरचे अधिकारी आम्ही हजर होतो। यामध्ये शांतता समितीच्या सदस्यांना नेहमीप्रमाणे शिवजयंतीच्या अनुषंगाने शांतता राखण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे। तसेच कुठल्याही प्रकारचं या संपूर्ण उत्सवाला गालबोट लागू नये अशी प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आलेली आहे, असं आवाहन आम्ही सर्वांना केलेलं आहे। त्याचप्रमाणे रंगपंचमीच्या दिवशी खरोखर एक आवाहन आम्हाला तुमच्या माध्यमातून करावंसं वाटतं की रंगपंचमीच्या दिवशी उधळण्यात येणाऱ्या रंगांच्या बाबतीत कुठलेही केमिकल असणारे कलर्स उधळू नयेत, तर जे नैसर्गिक रंग आहेत तेवढेच उधळावेत। त्याचप्रमाणे पाण्याची सध्या खूपच बिकट परिस्थिती असल्यामुळे पाणी न वापरता कोरडे कलर वापरावेत असं आवाहन प्रशासनातर्फे आम्ही करू इच्छितो आणि सर्वांना हा सण शांततेचा आणि सुखसमृद्धीचा जावो अशा शुभेच्छा देतो। या बैठकीत विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही सूचना केल्या। संगमनेर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी सूचना नगरसेवक किशोर पवार, माजी नगरसेवक जयवंत पवार यांनी केली। बैठकीस नगरसेवक जावेद जहागीरदार, नितीन अभंग, सोमेश्वर दिवटे, श्रीनिवास पगडाल, वीज मंडळाचे साळी, डॉक्टर घोगरे, सचिन वर्मा आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर मिरवणुकीदरम्यान दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अमर कतारी यांनी केली। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।